हाय, नमस्कार. मी वैद्य अश्लेषा गोखले. आत्तापर्यंत आपण बरेच व्हिडिओज पाहिले आहेत. आज आपला विषय आहे एअर कंडिशन. एअर कंडिशन म्हटल्यावर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आजकाल आपला एअर कंडिशनचा वापर खूप अतिप्रमाणात झाला आहे. जिकडे जाऊ तिकडे आपण आता एअर कंडिशनचा वापर बघतो. अगदी शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, क्लासेस म्हणा, ऑफिसेस म्हणा, बँक म्हणा, जिकडे जाणार तिथे AC आहेच. अगदी शोरूम्समध्ये सुद्धा, मॉल्समध्ये सुद्धा. पण तुम्ही याचा विचार केलाय का? तुम्ही सतत एसीत राहिल्यामुळे तुमच्या शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतो? आता उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलं जेव्हा जास्त काळ एसीमध्ये राहतायत त्यांना सर्दी, खोकला, ताप या गोष्टी होतात. मोठी माणसं जेव्हा राहतायत किंवा उदाहरणार्थ वयस्कर लोक जर एसीमध्ये जास्त राहतायत कोणत्याही सीझनमध्ये असेल तर त्यांना वाताचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. तर या सगळ्याचं कारण काय आहे? हवेमध्ये असलेला कोरडेपणा. एसी नाही म्हटलं तरी एक कोरडी हवा तुम्हाला देत राहते आणि एक विशिष्ट डिग्रीला देत राहते. म्हणजे आता समजा तुम्ही 25 डिग्री ठेवलाय, 23 डिग्री ठेवलाय, तर तेवढ्या डिग्रीनी तो कॉन्स्टंट एअरफ्लो तुम्हाला चालू राहतो. तुम्ही विचार करा, अशा टेम्परेचरमध्ये जेव्हा तुम्ही राहताय आणि चुकून जर बाहेर जाताय आणि बाहेर जर टेम्परेचर 35 किंवा 40 आहे, तुमच्या शरीराचं टेम्परेचर बॅलन्स बिघडून जाणार आहे. पण आपल्याला हळूहळू त्याच गोष्टीची सवय व्हायला लागली आहे शरीराला. कॉन्स्टंट 8-8 तास आपण एसीमध्ये राहतोय, पण आपण एसीमध्ये राहिल्यामुळे एक गोष्ट विसरतोय की पाणी पिणं. कारण आपण मुळात गारव्यामध्ये राहिल्यामुळे पाणी प्यावं असं वाटत नाही आपल्याला, पण मुळात सांगू का, पाणी प्यायलाच पाहिजे. म्हणजे हायड्रेशन, शरीराला हायड्रेशन त्यावेळेला खूप गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण काय? कारण कोरडी हवा आहे, तुमच्या शरीरात कोरडेपणा वाढतोय, वृक्षता वाढते, वृक्षता वाढून तुमच्या जॉईंट्सना त्रास होणार आहे. थोडक्यात सांगायचं, स्टिफनेस वाढणार आहे. मग कधी कधी तुम्हाला जाणवत असेल की खुर्चीतून उठलात ऑफिसमध्ये की 1 सेकंदापुरतं का होईना असं वाटतं की गुडघे जाम झालेत आपले, आपल्याला उठावंसं नाही वाटत. पण नंतर उठून एकदा चालायला लागल्यावर आपण मोकळे होतो. पण बऱ्याचदा आपण पाणी प्यायचं म्हणून टाळतो, कारण सतत उठून पाणी प्यायल्यावर आपल्याला लघवी करायला जायला लागते. पण एक वेळ ते चालेल, पण तुम्ही पाणी प्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता जे जे ऑफिसेसमध्ये आहेत, ज्यांचं स्क्रीन टायमिंग्स आहे, त्यांनी एसीमध्ये बसल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट काळजी घ्यायची म्हणजे ती म्हणजे डोळ्यांची. कारण डोळे ड्राय होतात. आजकाल आपण ड्राय आईस हे कंप्लेंट खूप जास्त ऐकलेत. त्याच्या मागचं कारणंसुद्धा हे कोरडी हवाच आहे. मग तुम्ही विचार करा, जर तुमच्या डोळ्यांना त्रास होत असेल आणि काही जण लेन्सेस वापरतात, त्यांनी लेन्सेस न वापरता, मी तर असं सांगेन की त्यांनी चष्माच वापरावा डायरेक्ट. लेन्सेस वापरल्यामुळे सुद्धा ड्रायनेसचं प्रमाण जास्त वाढू शकतो काही जणांना. सगळ्यांनाच तसा त्रास होईल असं नाही. पण मी सांगेन की एसीमध्ये तुम्ही बसणार असाल आणि त्यातून कॉम्प्युटर समोर बसणार असाल तर तुम्ही जरूर चष्मा वापरा. म्हणजे त्याच नंबरचा चष्मा करून घ्या आणि तो वापरा. आणि सतत टेम्परेचर बदल होईल शरीराचा ह्याचा विचार करत राहा. म्हणजे त्या जागेतून उठून बाहेर जात जा. एअर फ्लो जिथे डायरेक्ट आहे त्या दिशेने बसण्याचं टाळा, कारण त्याच्याने सुद्धा सायनस पॉईंट्स तुमचे भरून जाणार आहे, सायनसचे त्रास वाढणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, काही ठिकाणी आपण बघतो की AC आहे चालू, पण रूममध्ये खूप जण आहेत. उदाहरणार्थ काही क्लासेसमध्ये आपण जातो की 100 मुलं एकाच रूममध्ये बसलेत. अशा वेळेला काय होतं, इनडोअर एअर सप्लाय जे म्हणतो ना, ते एक प्रकाराने ना तुम्हाला तिकडे असं डिझिनेस, श्वास घ्यायला त्रास होतोय का काय, डोकं दुखायला लागतं. म्हणजे तुम्ही समजून जा, पुअर इनडोअर क्वालिटी आहे, एअरची क्वालिटी अगदी खराब आहे. अशा वेळेला तुम्ही काय करायला पाहिजे, खिडक्या उघड्या टाकल्या पाहिजेत. कंटिन्यू एसीमध्ये बसू नका, बाहेरच्या हवेला आतमध्ये येऊ द्या आणि सर्क्युलेट होऊ द्या हवेला. आणि आता AC मेंटेनन्स सर्वात महत्त्वाची गोष्ट असते बरं का. AC मेंटेनन्स आपण दर 3 महिन्यांनी करायलाच पाहिजे, कारण नाही तर त्याच्यामध्ये असलेले डस्ट, पोलन पार्टिकल्स या सगळ्यांनी आपल्याला श्वसनाचे विकार वाढवू शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, बॅक्टेरिया वाढण्याची सुद्धा ठिकाण हेच आहेत बरं का AC. म्हणजे AC तुम्ही वापरताय, पण 6-6 महिने, 8-8 महिने जर त्याचं सर्व्हिसिंग करून घेतलं नाही आहे, त्याची जाळी स्वच्छ केली नाही आहे, तर डस्ट पार्टिकल्स राहून राहून बॅक्टेरियांना एक पोषक वातावरण तयार होतं. मग तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ह्याचं प्रमाण वाढू शकतं. आता तुमच्या डोळ्यांचं झालं, तिसरी गोष्ट आले नाकाचं. नाकामध्ये पण एक कोरडेपणा जाणवायला लागतो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचे की नाकामध्ये सुद्धा तेल तूप सोडण्याची सवय ठेवायला पाहिजे. जे एसीत बसतात त्यांनी तर 101% करायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला कोरडेपणाने आतमध्ये शुष्कता वाढून वाढून काही वेळेला नाकामधून
तुम्हाला असं एक प्रकारचं दुखल्याची भावना येऊ शकते. म्हणजे असं वाटतं की नाकच आपलं दुखतंय का काय. काही वेळेला काही जण म्हणतात, आता तुम्ही उदाहरणार्थ खूप थंडाव्या ठिकाणी गेलाय तर तुमचे नाक कोरडे होतात की नाही, अगदी बर्फात गेलाय तर नको वाटतं, नाकालाच पहिलं नको वाटतं. कारण कोरडेपणा जितकं वाढणार आहे त्याचा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी घराच्या बाहेर पडताना करंगळीला तेल लावा, नाकामध्ये फिरवा आणि बाहेर पडा. म्हणजे मग एसीत जाऊन बसला तरी त्रास कमी होईल. किंवा डायरेक्टली तेल सोडा, तूप सोडा, म्हणजे ज्याला आम्ही नस्य म्हणतो. आता चौथा तुम्हाला सांगायचं झालं तर त्वचा कोरडी होते. भरपूर प्रमाणात त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवतो आणि त्वचेत कोरडेपणा आला की समजून जा की तुमच्यात रुक्षता खूप जास्त वाढायला लागली आहे. मग बऱ्याचदा सगळेजण ॲडवाईस करतात की काही मॉइश्चरायझर लावा, काही तेल लावा, तूप लावा, जे काय लावता येईल त्वचेला लावत राहा. पण कोरडेपणा वाढतो याचा अर्थ शरीरात सुद्धा पाण्याचा अभाव आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टीमध्ये पाणी आहे, उदाहरणार्थ कलिंगड आहे, काकडी आहे, ज्याच्यात पाण्याचा अंश जास्त आहे, ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, अशा फळांचा कंझ्युम तुम्ही जास्त करा. मसालेदार तिखट हे जास्त खाऊ नका, रुक्षता वाढू शकतं त्यांनी. त्यामुळे तुम्ही जाऊन आता वडापाव खाऊन येताय तर रुक्षता वाढणार आहे. रुक्षता वाढू देऊ नका. स्निग्धता वाढायला पाहिजे अशा गोष्टींची काळजी घ्या. आता तुम्ही जेव्हा जास्त वेळ एसीत बसताय तर अजून एक गोष्टीची काळजी घेऊ शकताय, ते म्हणजे तुम्ही काढे वेगवेगळ्या प्रकाराचे करून पिऊ शकता. उदाहरणार्थ कफ प्रकृतीचा आहे, सायनसचा त्रास होत असेल त्याला एसीत बसून, तर त्यांनी लवंगाचा काढा, दालचिनी घातलंय, जिरं घातलंय, मिरे घातलेत, असा काढा करून पिऊ शकतायत. किंवा पित्त प्रकृतीवाला आहे तर त्यांनी ज्येष्ठ मधाचा काढा करून प्यावा. वात प्रकृतीवाल्याला परत स्निग्धता घ्यायला पाहिजे असं सांगितलं. त्यामुळे तुम्ही असा विचार करून कुठल्या प्रकृतीला कोणत्या प्रकाराचा काढा चालेल, जिऱ्याचा काढा चालेल, हा काढा चालेल, तो विचार करा आणि मग तो काढा घ्या. त्याचा फायदा असं होईल की शरीरामध्ये साठणारा कफदोष असो, वातदोष असो, हे प्रमाणात राहील, खूप अतिप्रमाणात वाढणार नाही आणि कालांतराने एसीचा वापर वाढणारच आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी जरूर आणि जरूर घ्यायची आहे. म्हणजे एसी मेंटेनन्स करा, तुमच्या त्वचेची निगा राखा, प्लस तुम्ही नाक, डोळे, कान या सगळ्यामध्ये तेलाचा अंश असायलाच पाहिजे. अंघोळीच्या अगोदर प्रत्येक जॉईंट्सना तेल लावून अंघोळ करा, म्हणजे स्निग्धता शरीरामध्ये राहत राहील आणि वात प्रकृतीवाल्यांना त्रास होण्याचं प्रमाण कमी होईल आणि इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणजे एसीमध्ये राहून जे काही दुष्परिणाम होत आहेत, स्पेशली लक्षात घ्या, जे 45च्या वर आहेत त्यांना हाडांचे त्रास वाढतात. कारण हाडं खूप दुखायला लागतात एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे. आणि काही वेळेला बेसिकली सांगायचं झालं तर वंगण प्रकार कमी होतो, त्यामुळे जॉईंट्सना त्रास होतो. त्यामुळे एसी वापरणं ही फक्त काळाची गरज झाली आहे. पण तुम्ही जितकं शक्य होईल तितकं व्हेंटिलेटेड जागेत राहण्याचा प्रयत्न करा. सगळ्या ऑफिसेसमध्ये शक्य नाही आहे, पण ॲटलिस्ट 2-2, 3-3 तासांनी तुम्ही खिडक्या तरी उघड्या टाकू शकताय. त्यामुळे फ्रेश एअर आतमध्ये येईल व थोड्या वेळाने मिनिमम टेम्परेचरवर लावत जा. बऱ्यापैकी तुम्हाला एसीचे फायदे तोटे सगळंच लक्षात आलं असेल. तर मी असं सांगीन की सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या जणांनी मिळून एसी किती वापरावा आणि किती नाही वापरायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. थोडा पाऊस पडतोय बाहेर तरी बरेच लोक अजूनही एसी वापरतायत, तसं वापरू नका. घरात तरी वापरू नका. किमान ॲटलिस्ट दिवसाचे 8 तास ऑफिसमुळे वापरले जातात, कामामुळे वापरले जातात, पण घरात तरी किमान थोडं पंख्याच्या वाऱ्याखाली राहायला शिका. नॅचरल थिंग इज ऑलवेज नॅचरल. त्यामुळे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि चांगल्या हवेत जगायला शिका. धन्यवाद.